मित्रांनो, काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास घडवतात. जेव्हा भविष्यात भारताच्या रस्ते विकासाच्या इतिहासाकडे मागे वळून पाहिलं जाईल, तेव्हा एक नाव अत्यंत आदरानं घेतलं जाईल आणि ते नाव सगळ्यात टॉपवर सुद्धा असणार आहे. कारण त्यांच्या दूरदृष्टीमुळे, त्यांच्या कामाच्या वेगामुळे आणि ते देशासाठी मोठं स्वप्न पाहण्याच्या धाडसामुळे भारताच्या रस्ते विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे. आणि नागपूरकरांसाठी ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे की अशी दूरदृष्टी असलेली ही मान्यवर व्यक्ती आपल्या नागपुरातून आहे. कृपया जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरीजी. टाळ्यांचा गजर असायला पाहिजे. आणि स्वतःसाठी, हृदयासाठी, जीवनासाठी हे एक वचन कायम स्मरणी. द मॅन बिहाइंड द अभियान या रंजक संवादाची सुरुवात करूया. अमय निपुण अमय आपल्यासोबत आता लगेच कनेक्ट होणार आहे, त्यामुळे स्टेज इज ऑल युअर्स. ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सर. स्वागत आहे तुमचं. की आम्हाला ना खरं तर तुम्हाला एक रोल ऑफर करायचा आहे फिल्ममध्ये. एकदम वेगळी फिल्म आहे आमची. फिल्मचं नाव आहे माहेरची गाडी. त्याची थोडक्यात स्टोरी मी तुम्हाला सांगतो की एक हिरो असतो, हा आपण धरू त्याच्यातला, आणि त्याचे आई वडील त्याला एक गाडी गिफ्ट देतात बर्थडेला आणि ते म्हणतात जा बेटा जी ले अपनी जिंदगी. बरोबर. तर त्यातलं तो फक्त ले जिंदगी एवढंच डोक्यात ठेवतो आणि तो वाटेल तशी चालवतो गाडी आणि कशी कुठेही घालतो सिग्नल. म्हणजे तो डायरेक्ट रस्त्यावर गाडी घालतो, समोर येईल त्याला शिव्या घालतो, लोकांची भांडतो, पोलिसांनी थांबवलं तर म्हणतो तुला माहितीये का माझा बाप कोण आहे, असा आपला हिरो असतो. काळ्या काचा बसवतो इतक्या काळा की त्यालाही बाहेरचं दिसत नाही. तर असा हा जो हिरो आहे तो बेसिकली व्हिलन बनतो आणि मग तुम्ही येता आणि या माहेरच्या गाडीची अरेरावी तुम्ही थांबवता, याच्या माहेरच्या गाडीची. असा रोल आहे. म्हणजे मेन रोल त्याचा आहे, पण मेन कॅरेक्टर एनर्जी सर तुमची. तर काय वाटते तुम्हाला या फिल्मबद्दल? ही गोष्ट खरी आहे की बरेच लोक गाडी मिळाल्यानंतर रस्त्याला सर्कस समजून गाडी चालवतात. स्पीड तर ओव्हर स्पीड असतेच, बरोबर, पण ट्रॅफिक सिग्नलचं पालन करत नाहीत. काही ठिकाणी लोक क्रॉसिंग करण्याचे सायन्स असतात त्याचं पालन करत नाही. पण याचा परिणाम असा होतो की कधी कधी ॲक्सिडेंट होतो आणि त्याचाही मृत्यू होतो. त्यामुळे आयुष्य जगायचं असेल तर आपण जीवनामध्ये सगळ्याच ठिकाणी नियमाने चाललं पाहिजे आणि रस्त्यावर गाडी चालवताना तर निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन करता कामा नये. बरोबर. पण आम्ही अजून एक ऐकलंय, आता तुम्ही एवढं सगळं ट्रॅफिकचं उल्लंघन करायचं नाही वगैरे म्हणालात, पण तुमच्या तरुणपणी बरं का सर, तुम्ही 4-4 मित्र एका 2 व्हीलरवरती वगैरे जायचात आणि त्यातला जो सगळ्यात मागे बसलेला असायचा तो असा नंबर प्लेट आहे तो झाकायचा, म्हणजे ट्रॅफिक पोलिसला कळणार नाही. तर त्याविषयी काय सांगाल? खरं म्हणजे ते वय तसंच होतं. मी नागपूर विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट लीडर होतो आणि इथल्या स्टुडंट पॉलिटिक्समधूनच मी सुरुवात केली. तेव्हा आमच्याजवळ गाडी नव्हती आणि विद्यापीठाच्या निवडणुका असायच्या. तेव्हा एक विजय सुपर इथे एक गांधी यशवंत स्टेडियमला एक दुकान होतं, डीलर होते. तर त्याची एक गाडी आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये माझा मित्र हरी रेड्डी, तर तिथे हॉस्टेलला त्यांनी गाडी घेतली होती. आमच्याजवळ सगळे 50-100 मुलांमध्ये एकच स्कूटर होती. मग आता काय करायचं? मग आम्ही ती स्कूटर घ्यायचो, चालवायला एक, त्याच्यानंतर 2 लोक बसायचे आणि तिसरा त्या स्टेपनीवर बसायचा, नंबर प्लेटवर हात ठेवायचा. पोलिसाला शिट्टी वाजवली तरी नंबर दिसत नव्हता, निघून जायचं. तेव्हा कॅमेरे पण नाहीत ना, वगैरे कॅमेरे नव्हते. पण तो काळ जो होता, जोश असला पाहिजे पण होश पण असला पाहिजे. बरोबर. त्या काळामध्येच आमचा एक मित्र जो विद्यार्थी संघात होता, अध्यक्ष झाला होता, त्याचा मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये. अमरावती विजय प्रकाशे म्हणून, आणि त्याचा डेथ झाला. त्यामुळे मग आम्हाला लक्षात आलं की शेवटी हे किती महत्त्वाचं आहे
की आयुष्य असेल तर सगळं काही आहे बरोबर. आणि एका क्षणात माणसाचा मृत्यू होतो. त्यामुळे मी तरुण पिढीतल्या मुलांना, माझ्या मित्रांना सांगेन की आपलं जीवन असेल तर सगळं काही आहे बरोबर. आणि एका छोट्याशा चुकीमुळे आपलं सगळं जीवन एका मिनिटात नाहीच होतं. बरोबर. अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स, तरुण मुलं, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा मृत्यू होतो. केवळ 50,000 मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतो. बापरे. 26,000 मृत्यू ते सीट बेल्ट न लावल्यामुळे होतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली आणि रोड सुरक्षेच्या दृष्टीने जे नियम आहे त्याचं पालन केलं तर जीवन आहे तर सब कुछ आहे. करेक्ट. आणि म्हणून आपलं जीवन हे असं आहे की एक फार कठीण प्रयत्नातून परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्याला जीवन मिळालं आहे. ते असं रेस्टलेस कसं तरी वागून असं म्हणजे जसं क्रिकेटमध्ये होतं ना की एखादा बॅट्समन असतो तो आडवे तिडवे बॉल मारताना शून्यावरच शेवटी त्याची विकेट स्वतःच उडवतो. तसं आयुष्य स्वतःचं खराब करणं बरोबर नाही. आपल्याला लॉंग इनिंग खेळायची आहे, सुरक्षित खेळायची आहे आणि रेकॉर्ड बनवायचं आहे जीवनात असं समजून विद्यार्थ्यांनी आपल्या रोड सुरक्षा नियमाची निश्चितपणे त्याचा अंमल पण करावा आणि काळजी घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. जे ते 10 मिनिट डिलिव्हरीवाले असतात ना, ते 10 मिनिट त्यांनी प्रॉमिस केले, 11वं मिनिटं झालं की हा त्यांना फोन करून त्यांच्यावरती त्यांना शिवीगाळ वगैरे करायला लागतो. तर जरा त्याला सांगा ना ते माझी काही जल्दी चूक मत नाही, ते मचाओ. प्रॉमिस करतात 10 मिनिटात डिलिव्हरी नाही तर फुकट देतो म्हणून. नाही, आता ते रद्द केलं आहे. आम्ही त्यांच्यावर सांगितलं की कायदेशीर कारवाई करू. हां कारण अशा प्रकारे तुम्हाला जे वस्तू पोहोचवणारे लोक आहेत हां. ते टू व्हीलरवर रॅशली चालवतात आणि त्याच्यामुळे आता आम्ही ते 10 मिनिटात येऊ, 15 मिनिटात येऊ ते सांगितलं की तुम्ही हे ठेवू नका. आयुष्याची तुमचंही आयुष्य महत्त्वाचं आहे आणि ॲक्सिडेंट होता कामा नये. त्यामुळे अशी जी आपण घाई करतो याचा परिणाम शेवटी आपलं सगळं जीवनाचं सर्वस्व आपण समाप्त होतं त्याच्यातून. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई आपण स्वतः करू नये आणि दुसऱ्याला करायला लावू नये याची काळजी जीवनात घेतली पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. बऱ्याचदा काय होतं घरी, याचं बायकोशी भांडण होतं हां, त्यानंतर हा रागात असतो, भयंकर चिडलेला असतो. हा काय करत असेल सर, हा 4 व्हीलर काढतो आणि रस्त्यावर घुसतो डायरेक्ट. इट काम्स मी डाऊन. बघा, हा स्वतःला शांत करायला म्हणून लॉंग ड्राईव्हला जातो रागात असताना. हे बरोबर आहे का, तुम्हीच सांगा. आणि एकदम चूक आहे हे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं एवढं मौल्यवान जीवन आहे आणि आपला राग त्या वाहनाच्या द्वारे व्यक्त करून बाहेर काढणं हे खूपच वाईट आहे. दुसरं, आपण जेव्हा चालवतो तेव्हा वेगळ्या प्रकारचे विचार करत असतो. कुठे आपलं भांडण होतं, कधी बायकोशी भांडणं होतं, कधी मित्राशी भांडणं होतं, कधी नोकरीच्या याच्यात होतं. त्या रागामध्ये असतो आणि आपण चालवत असताना विचार करत असतो आणि मग त्यातूनच अशा घटना घडतात. त्यामुळे आपण जेव्हा रोड ॲक्सिडेंटचं जेव्हा माहिती घेतो तेव्हा अशा अनेक प्रकारच्या घटना आहेत. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या देशात 5 लाख ॲक्सिडेंट होतात दरवर्षी आणि 1,80,000 मृत्यू होतात आणि त्यातले जवळपास 18 ते 45 वयोगटामध्ये 66% मृत्यू होतात. बाबर. देशाचं 3% GDPचं नुकसान होतं. ते तर जाऊ द्या, पैशाचं काही महत्त्व नाही. पण शेवटी आपण तरुण मुलं, मुली, इंजिनियर, डॉक्टर यांच्या या अशा प्रकारे जेव्हा मृत्यू होतो त्यांच्या परिवारावर काय स्थिती असेल. बरोबर. माझा ॲक्सिडेंटमध्ये पाय 4 वेळा तुटला. माझे 2 वर्ष वाया गेले. अनेक मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, डॉक्टर इंजिनियर बनणारे होते, MBAचे ते असे स्कूटरवर सर्कस केल्यासारखे जायचे आणि ट्रकने उडवून दिलं. त्या एकुलता एक मुलगा होता. ते आईवडील आता या म्हातारपणी आपला करता मुलगा गेला, त्यांचं दुःख काय असेल त्याची कल्पनाही करता येत नाही. आणि म्हणून खरं म्हणजे आपलं जीवन जे आहे ते अतिशय अमोल असं जीवन आहे. हे अशा कुठल्या तरी अविचाराने समाप्त करू नका आणि म्हणून कोणावरही राग काढू नका. डोक्यावर बर्फ ठेवा आणि शांत राहा. असं केल्यामुळे गडबड होईल याची काळजी सगळ्यांनी आयुष्यात घेण्याची गरज आहे. आणि जेव्हा खूप चिडले असाल तर गाडी चालवू नका. बरोबर. नाही, असे पण सर काही काही व्हिडिओ बघायला मिळतात की पोलिसांचं ऐकत नाही आहेत. पोलीस जर थांबवायला आले तर डायरेक्ट त्यांना गाडी सकट घेऊन जातात. मग ह्या लोकांच्या या सगळ्या रोड रेजबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
आता तर असं आहे की जे मायनर मुलं आहेत ज्यांच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन नाही त्यांच्या हातात गाड्या देऊ नये. आणि जर त्यांनी गाडीवर कोणाला डॅश मारली, ॲक्सिडेंट केला, तर आता कायदा असा झाला आहे की त्यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे आता ते अनेक ठिकाणी पार्टी बनल्या. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्या आई वडिलांना उद्या हातकडा घालून जेलमध्ये नेतील याच्यापेक्षा आपण असं व्हायोलेशन करू नका. पण निदान मी म्हणतो की म्हणजे मी रागात गाडी चालवतो, माझ्याकडे व्हॅलिड लायसन्स तरी आहे. म्हणजे मी आता चालवणार नाही, बायकोला पण सांगेन मी की नीट वाग माझ्याशी. ते होईल की नाही माहिती नाही, पण तरी. पण हाय ना सर, हा लर्निंग लायसन्सची टेस्ट फेल झालाय माझ्या समोर 2दा. काय किस्सा झाला ते सांगतो सर. मी गेलो होतो RTO मध्ये, ते मला म्हणले 8 काढून दाखवा. मी कागद घेतला, पेन्सिल घेतली, 8 काढून दाखवलं. ते म्हणले फेल, आउट. मला काय माहिती गाडीने 8 काढायचा यार. तर अशासारख्या ड्रायव्हर्सला का गाडी चालवू देतात आपल्याकडे RTO वाले सर? आता हा प्रश्न तू विचारल्यावर हळू मला काय दिसलं माहितीये, त्यांनी चप्पल काढली खाली. सरांनी हळूच चप्पल काढली की आता ह्यांना मी वाक्याने उत्तर देऊ का चप्पलीने उत्तर देऊ, असं एक मला. म्हणजे मला असं वाटतंय की आजच्या या नंतर सर तुम्ही जे रस्ते बांधलेले त्या रस्त्यावर माझं आयुष्य येणार आहे की काय, अशी मला भीती वाटायला लागली. खरं म्हणजे ड्रायव्हिंग लायसन आता आम्ही पद्धती पुष्कळ सोपी केली आहे. आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल मोठ्या प्रमाणात काढल्या. 2,500 स्कूल आम्ही काढणार आहे. आत्तापर्यंत 350-400 स्कूल्स काढल्या. तुम्ही बघा अमेरिकेमध्ये तुम्हाला किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपमध्ये कुठेही जर ड्रायव्हिंग लायसन पाहिजे तर एवढं पुस्तक आहे, त्याचा अभ्यास करावा लागतो. बरोबर. पण आपल्या इथे लोक कसं ड्रायव्हिंग लायसन मिळवतात त्यावर मी काही बोलत नाही. पण आता ते शक्य नाही. याला चांगलं माहिती. आता आम्ही ते नियम एवढे कडक केले हे केले आहेत की आता अशा प्रकारे काही तुम्हाला लायसन मिळणार नाही. माझी विनंती आहे की जा, परीक्षा द्या, नीट समजावून घ्या आणि तुमच्या सुरक्षेकरता ते चांगलं आहे. आणि तुम्ही जर एक निष्णात ड्रायव्हर असाल तर आयुष्यात तुमचा ॲक्सिडेंट कधी होणार नाही. आणि खरं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमची पण जीवनाची रक्षा होईल आणि इतरांची पण होईल. त्यामुळे याला लाईटली घेऊ नका, याला सिरियसली घ्या, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. सर पण म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की कुठेही खड्डे दिसले की लोक म्हणतात की तुम्ही बघितलं नाही का खड्डे तिथे. तर मग कुठल्या रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी आम्ही तुमच्याकडे यायचं आणि कुठल्या रस्त्यांच्या खड्ड्यासाठी आम्ही दुसऱ्यांकडे जायचं हेही सांगून ठेवा. तुम्ही रस्ते, जो राष्ट्रीय महामार्ग आहे, नॅशनल हायवे, त्याच्यात कुठेही त्रुटी काही असेल, खड्डा पडला तर माझ्याकडे यायचं, त्याला मी जबाबदार. काय होतं, कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट झाला, लोक लँड देत नाही, कोणी कोर्टात जातात, स्टे आणतात, खूप भानगडी आहे. आणि एन्व्हायरमेंट फॉरेस्टवाले देत नाहीत क्लिअरन्सेस, अडकवून ठेवतात. मग ते सगळे कामं करता करता अडचणी येतात. पण त्या जबाबदारी आमची आहे. त्यामुळे आता आम्ही 90% लँड ॲक्वायर केल्याशिवाय आणि फॉरेस्ट एन्व्हायरमेंट लायसन्स क्लिअरन्स मिळाल्याशिवाय सगळ्या त्रुटीमुळे आम्ही अपॉइंटमेंट डेटच देत नाही. तर आमच्याकडनं आता आम्ही काळजी घेतो आहे. पण तरी माझं आव्हान आहे की राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तर सोशल मीडियावर माझ्याकडे तुम्ही लगेच तक्रार करा. आमचा एक सेक्शन आहे आणि आम्ही सगळ्या प्रकारे त्याच्यावर कारवाई करतो, लगेच चौकशी करतो आणि दोषी अधिकाऱ्याला त्यावर कारवाई करतो. सर आम्ही असं ऐकलंय की म्हणजे तुम्ही म्हणजे वन ऑफ द फर्स्ट मिनिस्टर्स आहात असे, किंवा MPs आहात असं आपण म्हणूयात, की ज्यांनी ड्रायव्हर्स जे आहेत, जे ताफा त्यांचा सांभाळणार आहेत, त्यांची आय टेस्ट करायला लावली. कारण का ते महत्त्वाचं आहे रोड सेफ्टीसाठी. जे फार लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. तुम्हाला सांगतो, आम्ही अनेक आमच्या टोल नाक्यावर हा जो रोड सेफ्टी दिवस आम्ही करतो त्या दिवशी आम्ही शिबिर लावतो आणि निशुल्क लोक स्पॉन्सर शोधून मग त्याचे डोळे टेस्ट करून त्यांना चष्मे देतो. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. एका मुख्यमंत्र्याचा ड्रायव्हर दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता. गाडी कसं चालवायचं, चालवायचा आवाजाचा. नंतर एका केंद्रीय मंत्र्यांचा ड्रायव्हर एका डोळ्याने आंधळा होता. बापरे. आणि माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला
तेव्हा मी राज्य सरकारच्या PWDमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्याचा कार्यक्रम केला. हा. तर 40% लोकांना कॅटरॅक्ट निघाला. बापरे. बापरे. आणि मग नोकरी जाईल म्हणून ते सर्टिफिकेट आणतात. ओ. मग मी पोलीस डिपार्टमेंटला सुचवलं की एखाद्याचे डोळे खराब झाले त्याला काढू नका, त्याला दुसरं काम द्या, बरोबर. कारण मग ते सर्टिफिकेट तो आणायचा. म्हणून हे होऊ शकतं. त्यामुळे मला आता हे जे डोळ्याची चाचणी असते त्याच्या बाबतीमध्ये खरंच काळजी घेतली पाहिजे. मी खरं सांगतोय तुम्हाला, मुख्यमंत्री कोण होता आणि राज्य कोणतं तेही मला सांगतील, पण मी सांगत नाही. पण ते खरं होतं. केंद्रीय मंत्री होत्या, कॅबिनेट मंत्री, त्यांचा ड्रायव्हर एका डोळ्याने तो आवाजाच्या याने चालवायचा. हे सत्य होतं. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरं, सगळ्यांनी आपल्या गाड्यांकडे जर ड्रायव्हर असेल तर 55 वर्षाच्या वरती जर ड्रायव्हर असेल तर त्यांनी त्याच्या डोळ्याची तपासणी करून घेतली पाहिजे. जे तुमच्याजवळ गाडी असेल हो. आणि ड्रायव्हर जर समजा आता 55 वर्षाच्या वरती असेल तर त्याची डोळ्याची तपासणी करून घ्या. घ्यायला पाहिजे. कॅटरॅक्ट आणि सगळं खूप आवश्यक आहे. हायवेवर आपण जेव्हा स्पीडने जातो त्या डोळ्यात जर काही फॉल्ट असेल तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. सर, आमच्या घरच्यांचा एक स्वभाव होता, आम्ही कधी असे लहानपणी ट्रिपला वगैरे निघालो ना की एवढं सामान घेऊन जायचे ना, एवढ्या बॅगा भरायच्या ना गाडीमध्ये, 6 बॅगा असायच्या, म्हणजे माणसाला बसायलाच जागा नसायची. पण आज आपण गाड्या बघतोय की गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स आहेत. तर आम्हाला असं कळलंय की ही गोष्ट तुमच्यामुळे साध्य होऊ शकली आहे. तर त्याच्या मागची काय कहाणी आम्हाला सांगाल का प्लीज? काय झालं, आपल्या देशामध्ये फक्त लक्झरी मॉडेल्स जे होते त्यालाच फक्त एअरबॅग्स होत्या 6. आणि जे इकॉनॉमिक मॉडेल आहेत छोट्या, त्याने मारुतीच्या वगैरे गाड्या, त्यांना नव्हत्या. तर मी अशी भूमिका घेतली की गरीब माणसाचं जीवन महत्त्वाचं नाही आहे का, आणि म्हणून 6 एअरबॅग्स कंपल्सरी केल्या. आता स्कूटरला इलेक्ट्रॉनिक ब्रेक्स कंपल्सरी केले. आम्ही खूप टेक्नॉलॉजिकली खूप सुधारणा केल्या. आता आपण वर्ल्ड स्टँडर्डच्या बरोबर आहोत ॲटोमोबाईलमध्ये. आता ट्रकवाल्यांची केबिन मी मॅन्डेटरी AC केली आता. बर. अच्छा. कारण ट्रक एवढं 47 डिग्री टेम्परेचर 16 तास 18 तास चालवतो. बरोबर. त्याला AC आवश्यक आहे. आम्ही आता बस कोड जे आहे, इथे बसेस जळल्या ना, सगळ्या जुन्या बसेस आता रद्द केला. आता OEMच बसेस बनवतील आणि त्याचा कोड तयार केला. आता जागतिक दर्जाच्या बसेस बनतील. अशा या टिनपाट बसेस हातोड्या घेऊन कुठेही बॉडी बनवा याला बंदी घातली नाही का. कारण आमच्या इथेच आता त्या बस जळली, पूर्ण पॅसेंजर 50 लोक जळले, एकही बाहेर निघू शकला नाही. हे स्लीपर कोच लाल पिवळे लाईट लावतात. आता 2024 आम्ही तर नियम तयार केला, आता ते होणार नाहीत त्या तयार. खूप वेळा माझ्याकडे येतात, मी 7 वेळा त्यांना मुदतवाढ दिली, पण या जेव्हा घटना घडल्या जाईल आता काही नाही, मी नाही करणार. ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर कोणी मदत केली तर हे खरं आहे का की तुम्ही 25,000 रुपये बक्षीस देणार त्यांना, असं अनाऊन्स केलं? हो, आता असं आहे की ॲक्सिडेंट राष्ट्रीय महामार्गावर हो, राज्य महामार्गावर हो, किंवा शहरात हो, किंवा कुठेही हो, रोड ॲक्सिडेंटमध्ये जर कोणी जखमी रस्त्यावर पडला असेल त्याला तुम्ही उचलून जर दवाखान्यात पोहोचून द्याल तर तुम्हाला आम्ही राहवीर म्हणून 25,000 रुपयाचा अवॉर्ड देऊ. बर. आणि ज्याला ॲडमिट केलं जाईल त्याला मॅक्झिमम 1.5 लाख रुपये 7 दिवसाची ट्रीटमेंट आम्ही त्याला निशुल्क देऊ. त्याची वेबसाईट आहे आणि ॲडमिट झाल्यावर लगेच लवकरात लवकर त्याला पैसे मिळतील. फक्त ॲक्सिडेंटचा FIR दर्ज करून कलेक्टरकडनं वेबसाईट आहे आणि त्याला ते ही स्कीम देशभर सुरू झाली आहे, राहवीर. आणि म्हणून याचाही पण फायदा लोकांनी मदत केली पाहिजे. आणि अजून चांगली गोष्ट सांगतो की जर या सगळ्या तरुण मुलांनी रस्त्यावर झालेल्या ॲक्सिडेंटमधल्या माणसाला वाचवलं तर अवॉर्डच नाही, तर आपण या अपघातात जे 1,80,000 मृत्यू होतात त्यापैकी 50,000 लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो. वा. तेव्हा आपण जरूर मदत करा अशी माझी सगळ्यांना विनंती. वा. म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, सगळ्यांना यातनं बोध घेण्यासारखं आहे. पण अशी खूप लोक असतात जे ॲक्सिडेंट झाल्यावर मदत करत नाहीत, फक्त लांबनं व्हिडिओ काढतात आणि सोशल मीडियावर टाकतात. असे लोक तिथे व्हिडिओ काढतात, हे करतात, पण मदत करत नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे लोकांच्या मनात पहिले जुन्या काळापासून अशी एक भावना की लफडे में नाही जाणार. आपण जर ॲक्सिडेंटमध्ये काही केलं तर पोलीस आपल्याला त्रास देतील, पोलीस आपल्याकडे विचारणा करतील. पण आता सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिला आणि आम्ही कायदा केला आहे,
की तुम्ही जर कोणाला उचललं पोचवलं तर तुमच्यावर कुठली कारवाई होणार नाही, चौकशी होणार नाही, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. त्यांना पूर्ण संरक्षण दिलं आहे. आणि म्हणून माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्हाला ॲक्सिडेंट दिसला तर लगेच उचला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवा. तर तुम्हाला अवॉर्ड मिळेल ही क्षुल्लक गोष्ट आहे. बरोबर. पण या देशात आजपर्यंत लढाईत मरत नाही, दंग्यात मरत नाही, कोविडमध्ये मरत नाही, एवढे 1,80,000 लोक युद्धात मरत नाही, एवढे 1,80,000 लोक. आता हे इराण आणि अमेरिकेत इस्रायल युद्ध सुरू आहे, तिथला आकडा किती आहे? 1600-1700 लोक मेले. आणि आपल्याकडे दरवर्षी 1,80,000 लोक मरून राहिले आहेत. युद्धापेक्षाही, दंग्यापेक्षाही आणि कोविडपेक्षाही भयंकर घटना आहे. आणि म्हणून हे सगळ्यांनी संवेदनशीलतेने घ्यावी बरोबर. आणि यातले प्राण वाचवावे हीच माझी विनंती आहे. सुरक्षा रिलोडेड आपण असं म्हणतो या सगळ्या उपक्रमाचं नाव आहे. पण सुरक्षा इतकी आपल्या रक्तात भिनावी आणि आपल्या वागण्यात यावी, कारण ती फक्त आपल्यासाठी नाही समोरच्यासाठी सुद्धा असते. ती सतत रिलोड करायची वेळच येऊ नये, नाही का सर? बिलकुल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.